कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक अधिनियम 2013 नुसार प्रत्येक शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळ, मंडळ, स्वायत्त संस्था तसंच खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. तसंच जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार निवारण समितीही कार्यरत असणं आवश्यक आहे. राज्य महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारी, विविध अहवाल आणि राज्यभरातील दौऱ्यांदरम्यान अनेक ठिकाणी गंभीर त्रुटी समोर आल्यात. काही कार्यालयात समितीच स्थापन नाही, काही ठिकाणी ती केवळ कागदोपत्री असून प्रत्यक्षात कार्यरत नाही. याशिवाय समिती सदस्यांना प्रशिक्षणाचा अभाव, वार्षिक अहवाल न सादर करणे आणि दर्शनी भागात माहिती फलक नसणं या बाबीही निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे राज्यभरातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि खाजगी कार्यालयांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक छळापासून संरक्षण करणाऱ्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही, अंतर्गत तक्रार समिती कार्यरत आहे का, तिची रचना आणि कामकाज योग्य पद्धतीनं सुरू आहे का याची खात्री करण्यासाठी आयोगानं विशेष ऑडिट करण्याचे आदेश दिलेत. समिती अस्तित्वात नसल्यास तात्काळ स्थापना करावी, अन्यथा संबंधितांवर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हे ऑडिट पूर्ण करून 30 दिवसांच्या आत अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे सादर करावा, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.